जर तुम्हाला पूर्ण वर्षभरासाठी उत्तम स्वास्थ्य, प्रसन्नता, शांती हवी असेल तर इथे सांगितलेली माहिती ध्यान देऊन ऐका. ही तुम्हाला फॉलो करायची आहे सोमवार 6 ऑक्टोबर कोजागिरी शरद पौर्णिमेच्या रात्री. व्हिडिओ अखेरपर्यंत जरूर पहा. एकही बाब सोडू नका. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येऊन आपल्या पूर्ण कलांद्वारे अमृतमयी शीतलता आणि पोषणाचा वर्षाव करतो. या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये दूध तांदळाची बनलेली खीर ठेवायची आहे रात्री 8 ते 9च्या दरम्यान. बिलकुल साधी खीर बनवायची आहे ड्रायफ्रुट्स न टाकता. हे नाही करू शकलात तर दुधात पोहे, खडीसाखर, थोडी वेलची व काळे मिरे इत्यादी मिसळून ठेवता येऊ शकतं. खीर घरातील अंगणात किंवा शक्य असेल तर गच्चीवर चंद्राच्या प्रकाशात ठेवू शकता. उघडी नका ठेवू. पांढऱ्या सुती वस्त्राने झाकून ठेवा. 3-4 तास ठेवल्यानंतर चंद्राच्या पुष्टीदायक किरणांनी युक्त अमृतमयी खीर 12 वाजल्यानंतर खावी. ही खीर पित्तशामक, शीतल, सात्विक तर आहेच, पण वर्षभर प्रसन्नता आणि आरोग्य लाभाच्या प्राप्तीत सहाय्यक सिद्ध होते. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रावर त्राटक जरूर करावं आणि याच्या मंद प्रकाशात सुईमध्ये धागा ओवावा. यामुळे नेत्रज्योती वाढते. एक आणखी स्वास्थ्यवर्धक प्रयोग करू शकता. 2 पिकलेल्या सफरचंदांचे तुकडे करून शरद पौर्णिमेला रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवल्याने त्यांच्या चंद्रकिरणे आणि ओजकण सामावले जातात. सकाळी 80 पोटी सेवन केल्याने काही दिवसात स्वास्थ्यात आश्चर्यजनक लाभकारी परिवर्तन होईल. आणि हो, दरवर्षी शरद पौर्णिमेच्या दिवशी संत श्री आशारामजी आश्रम अहमदाबाद मध्ये चंद्राच्या प्रकाशात सत्संग श्रवण, जप, ध्यान इत्यादीच्या उत्तम व्यवस्थेसोबतच खीर प्रसादाचं आयोजनही केलं जातं. तर तिथे जाऊनही तुम्ही लाभ घेऊ शकता किंवा मग तुमच्या जवळच्या संत श्री आशारामजी आश्रमातही या व्यवस्थेबाबत माहिती घेऊन तिथेही लाभ घेऊ शकता. अस्थमाच्या रुग्णांसाठी एक विशेष बुटी सुद्धा इथे दिली जाते, जी खिरीत टाकून रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवून सकाळी सेवन करायची असते. याचा पूर्ण फायदा तेव्हाच होतो जेव्हा रुग्ण रात्रभर जागरण करतो. ही बोटी आश्रमाशी संपर्क करून प्राप्त करू शकता.